नमस्कार मुलांनो. ठाणे महानगरपालिकेच्या व्हर्च्युअल क्लासमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. मुलांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण पहिले इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा शिकणार आहोत. मुलांनो, हे प्रकरण आपण 2 टप्प्यामध्ये शिकणार आहोत. त्यापैकी आजच्या भागामध्ये आपण इतिहास म्हणजे काय? इतिहास लेखन म्हणजे काय? इतिहासकार कोणास म्हणतात? इतिहास लेखनाची उद्दिष्टे, इतिहास लेखनाचे टप्पे, इतिहासाची साधने यासारख्या गोष्टींचा आपण विचार करणार आहोत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जे पाश्चात्य विचारवंत किंवा पाश्चात्य इतिहासकार आहे त्यांची आपण माहिती घेणार आहोत किंवा त्यांच्या कार्याची आपण माहिती घेणार आहोत. तर चला तर आजच्या पाठाला आपण सुरुवात करूया. मुलांनो, आपला विषय आहे इतिहास. मग इतिहास या शब्दाची व्युत्पत्ती कशी झाली हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर बघूया आपण इतिहास या शब्दाची व्युत्पत्ती. मुलांनो, मराठीच्या शब्दकोशामध्ये इतिहास या शब्दाची व्युत्पत्ती इति अधिक ह अधिक आस अशा प्रकारे करण्यात आलेली आहे. इति अधिक ह अधिक आस. मुलांनो, अनेक इतिहासकारांनी इतिहास या शब्दाच्या विविध व्याख्या केलेल्या आहेत. त्यापैकी काही व्याख्या आपण बघूया. पहिली व्याख्या आपण बघूया. इतिहास म्हणजे भूतकाळ आणि वर्तमान काळ या दोघांमधला संवाद म्हणजे इतिहास होय. भूतकाळ आणि वर्तमान काळ या दोहोंमधला संवाद म्हणजे इतिहास होय. अशी आपण इतिहासाची साधी सोपी व्याख्या पाहिली. आता शास्त्रीय व्याख्या आपण बघूया इतिहासाची काय आहे ती. तर शास्त्रीय भाषेमध्ये सांगायचं झालं तर गतकाळात किंवा भूतकाळामध्ये घडलेल्या घटनांची क्रमबद्ध मालिका म्हणजे इतिहास होय. गतकाळात किंवा भूतकाळात घडलेल्या घटनांची मालिका म्हणजे इतिहास होय. मुलांनो, इतिहासाला आपण इंग्रजीमध्ये हिस्ट्री असं म्हणतो. तुम्हाला माहिती आहे का की हिस्ट्री हा शब्द कोणत्या शब्दापासून तयार झालेला आहे? तर हिस्ट्री हा शब्द ग्रीक शब्द हिस्टोरिया या शब्दापासून तयार करण्यात आलेला आहे. ग्रीक शब्द हिस्टोरिया या शब्दापासून हिस्ट्री हा शब्द तयार करण्यात आलेला आहे. आणि या शब्दाचा प्रथम प्रयोग कोणी केला? तर इसवी सन पूर्व 5व्या शतकामध्ये होऊन गेलेल्या हेरोडोटस या इतिहासकाराने तो प्रथम त्याच्या द हिस्ट्रीज या ग्रंथाच्या शीर्षकासाठी हिस्ट्री या शब्दाचा प्रथम वापर केला. इसवी सन पूर्व 5वे शतक हेरोडोटस प्राचीन इतिहासकार हेरोडोटस आणि त्यांनी लिहिलेला ग्रंथ द हिस्ट्रीज. या त्यांच्या ग्रंथाच्या शीर्षकासाठी प्रथम हिस्ट्री या शब्दाचा वापर करण्यात आला. मुलांनो, आपल्याला रिकाम्या जागा भरा किंवा चुकीची जोडी निवडा
यामध्ये आपल्याला ही जोडी उपयोगाची आहे. हेरोडोटस प्राचीन इतिहासकार आणि त्यांनी लिहिलेला ग्रंथ द हिस्ट्रीज. यानंतर आपण पाहणार आहोत मुलांनो इतिहासाचे कालखंड. इतिहासाचे 3 कालखंड आपल्याला माहिती आहे. इयत्ता 7वी मध्ये, 8वी मध्ये आणि इयत्ता 9वी मध्ये आपण या कालखंडांची माहिती घेतलेली आहे. इतिहासाचे कालखंड 3 कालखंड आहेत. त्यातला पहिला कालखंड आहे तो म्हणजे प्राचीन. दुसरा कालखंड आहे तो म्हणजे मध्य आणि तिसरा कालखंड आहे तो म्हणजे आधुनिक. मुलांनो या आधुनिक इतिहासाचा जनक व्हॉल्टियर यास म्हटलेले आहे. आधुनिक इतिहासाचा जनक व्हॉल्टियर यास म्हटले जाते. आपल्या स्वाध्यायामध्ये आपल्याला पहिलीच रिकामी जागा आहे की आधुनिक इतिहासाचा जनक डॅश यास म्हटले जाते. 1 मार्कासाठी आपल्याला हा प्रश्न विचारला जातो रिकामी जागा, तर त्याचं उत्तर आहे आधुनिक इतिहासाचा जनक व्हॉल्टियर यास म्हटले जाते. आता आपण पाहणार आहोत इतिहास लेखन याची व्याख्या काय आहे किंवा इतिहास लेखन कशास म्हणतात. बघूया आपण इतिहास लेखन. वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळातील घटनांची क्रमबद्ध मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. आपल्याला स्वाध्यायामध्ये 2 मार्कासाठी हा प्रश्न आहे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये बराचदा हा प्रश्न विचारला जातो इतिहास लेखन म्हणजे काय. तर पुन्हा आपण त्याची व्याख्या बघूया की वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे वेळोवेळी मिळालेल्या पुराव्यांचे चिकित्सापूर्वक संशोधन करून भूतकाळातील घटनांची, गतकाळातली म्हणजेच भूतकाळातील घटनांची क्रमबद्ध मांडणी करणाऱ्या लेखन पद्धतीला इतिहास लेखन असे म्हणतात. मुलांनो आपल्याला ही व्याख्या पाठ करायची आहे कारण बोर्डाच्या परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी आपल्याला विचारण्यात येतं की इतिहास लेखन म्हणजे काय. स्वाध्यायामध्ये पण तुम्ही पाहिलं असेल की आपल्याला प्रश्न दिलेला आहे की इतिहास लेखन म्हणजे काय. आता आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत की इतिहासकार कोणास म्हणतात. इतिहासकार अगदी साध्या सोप्या शब्दात सांगायचं झालं तर इतिहासाचे लेखन करणाऱ्याला इतिहासकार असं म्हटलं जातं. पण आपण आता 10वीला आलेलो आहोत. आपण 5वी 7वीचे विद्यार्थी नाहीत. तेव्हा आपल्याला इतिहासकार या शब्दाची शास्त्रशुद्ध व्याख्या माहिती असणे आवश्यक आहे. तर इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते.
इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते. या ठिकाणी आपण मुलांना बघूया की भारतीय इतिहासकार आणि पाश्चात्य इतिहासकार एक उदाहरण म्हणून आपण एक दोन नावं घेऊया. आपल्या भारतामध्ये सुद्धा इतिहासकार होऊन गेले आणि पाश्चात्यामध्ये सुद्धा अनेक इतिहासकार होऊन गेले. पण यापैकी आपण एक दोन नावं बघूया. त्यापैकी भारतीय इतिहासकारामध्ये दामोदर धर्मानंद कोसंबी आणि श्रीपाद अमृत डांगे यांची नावं आपण प्रामुख्याने घेतो. दामोदर धर्मानंद कोसंबी आणि श्रीपाद अमृत डांगे. या ठिकाणी आता आपण पाश्चात्य इतिहासकार पाहूया. भारतीय पहिले, आता आपण पाश्चात्य बघूया. पाश्चात्य इतिहासकार यामध्ये सुरुवातीलाच आपण बघितलं व्हॉल्टेयर यांचं नाव. व्हॉल्टेयर आणि दुसरं म्हणजे सर्वांना परिचित असलेले ते म्हणजे कार्ल मार्क्स. त्यांचा उल्लेख आपण अर्थशास्त्रामध्ये सुद्धा केलेला आहे. बघा मुलांनो, हे इतिहासकार जेव्हा इतिहासाचं लेखन करतात तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर काही उद्दिष्टे असतात. ती उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवूनच ते इतिहासाचं लेखन करतात. मग अशी कोणती उद्दिष्टे ते आपल्या डोळ्यासमोर ठेवतात ती आपण उद्दिष्टे आता पाहूया. म्हणजेच इतिहास लेखनाची उद्दिष्टे. इतिहास लेखनाची उद्दिष्टे. सर्वसाधारणपणे आपल्याला इतिहास लेखनाची 4 उद्दिष्टे दिसून येतात. त्यातील आपण पहिलं उद्दिष्ट पाहूया की इतिहास लेखनाचं पहिलं उद्दिष्ट कोणतं आहे. तर इतिहास लेखनाचं पहिलं उद्दिष्ट आहे इतिहास लेखन उद्दिष्टे. पहिलं उद्दिष्ट आहे की भूतकाळामध्ये अनेक घटना घडून गेलेल्या असतात आणि त्या भूतकाळातील घटनांचं इतिहासकाराला लेखन करण्यापूर्वी आकलन करावं लागतं. म्हणजेच पहिलं उद्दिष्ट आपलं काय झालं, भूतकाळात घडून गेलेल्या लेखनांचे आकलन करणे किंवा घटनांचे आकलन करणे. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचे आकलन करणे. यानंतर दुसरं उद्दिष्ट पाहणार आहोत ते म्हणजे ऐतिहासिक घटनांची माहिती तपासणे. इतिहासकार जेव्हा इतिहासाचं लेखन करतात तेव्हा ज्या काही ऐतिहासिक घटना झालेल्या आहेत त्याची प्रथम ते माहिती तपासतात. म्हणजेच दुसरं आपलं उद्दिष्ट झालेलं आहे ऐतिहासिक घटनांची माहिती तपासणे. यानंतरचं तिसरं उद्दिष्ट आहे की इतिहासकार जेव्हा इतिहासाचं लेखन करतात तेव्हा मागे जी काही झालेल्या घटना आहे तर त्याचं ते सखोल अभ्यास करतात. त्या घटनांचा ते सखोल अभ्यास करतात आणि सखोल अभ्यास केल्यानंतर त्याच्यातील चुकीच्या म्हणजेच भ्रांत कल्पना काढून टाकून त्याच्यामधलं जे काही सत्य आहे किंवा तथ्य आहे ते वाचकांच्या समोर ठेवतात. म्हणजे या ठिकाणी आपलं तिसरं इतिहासाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे सखोल अभ्यास करून त्यातील भ्रांत कल्पना काढून, भ्रांत म्हणजे चुकीच्या, खोट्या,
भ्रांत कल्पना काढून तथ्य समोर ठेवणे आणि शेवटचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे गतकाळामध्ये अनेक घटना घडून गेलेल्या असतात. मग इतिहासकाराला इतिहासाचं लेखन करताना कोणतीही घटना उलटसुलट ठेवून चालणार नाही. त्या घटनांचा त्याला क्रम लावावा लागतो. म्हणजेच चौथं उद्दिष्ट कोणतं आहे तर गतकाळातील घटनांची क्रमशः संगती लावणे. गतकाळातील घटनांची क्रमशः संगती लावणे किंवा क्रमबद्ध रचना करणे. जी सुरुवातीला घटना झाली ती अगोदर लिहायची, त्याच्यानंतर कोणती झालेली आहे घटना ती घटना लिहायची किंवा त्याच्यावरती विश्लेषण करायचं, त्याच्यानंतर तिसरी, त्याच्यानंतर चौथी. शेवटची घटना अगोदर लिहून चालणार नाही. तर क्रमाक्रमाने इतिहासकाराला इतिहासाचं लेखन करताना ही उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवून इतिहासाचं लेखन करावं लागतं. आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये 2 मार्कासाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. इतिहास लेखनाची उद्दिष्टे सांगा. तेव्हा ही 4 उद्दिष्टे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत ते म्हणजे इतिहासकाराची लेखनाची शैली. इतिहासकार जेव्हा इतिहासाचं लेखन करतो तेव्हा त्याची शैली आपण कशी ओळखायची ते पाहूया. इतिहासकाराच्या लेखनाची शैली. इतिहासकाराच्या लेखनाची शैली. बघा मुलांनो, अनेक इतिहासकार आपल्या भारतामध्ये सुद्धा होऊन गेलेत आणि आहेत, तसंच पाश्चिमात्य देशामध्ये. परंतु प्रत्येक इतिहासकाराचं लेखन आहे ते सारखंच नाहीये. त्याच्यामध्ये आपल्याला विविधता दिसून येते किंवा नाविन्य दिसून येतं. मग हे जे काही इतिहासाचं लेखन कोणत्या इतिहासकाराने केलेलं आहे ते आपण कशावरून ओळखतो तर त्या इतिहासकाराने ज्या पद्धतीने केलेलं आहे त्या पद्धतीलाच आपण काय म्हणतो इतिहासकाराच्या लेखनाची शैली. मग त्यासाठी आपण कोणते मुद्दे विचारात घेतो तर गतकाळामध्ये किंवा भूतकाळामध्ये अनेक घटना घडून गेलेल्या असतात. मग त्या सर्वच्या सर्व घटना इतिहासकाराला वाचकांच्या समोर मांडता येत नाही. मग त्यासाठी इतिहासकाराला काय करावं लागतं काही ठराविक घटनाच निवडाव्या लागतात. म्हणजेच घटनांची निवड करणे. निवडलेल्या घटना भूतकाळातील अनेक घटना आहेत त्यापैकी इतिहासकार लेखन करताना ठराविक घटना निवडतो आणि त्या वाचकांच्या समोर ठेवतो. तर त्या घटना वाचकांच्या समोर ठेवताना इतिहासकाराला त्याची विशिष्ट पद्धतीने मांडणी करावी लागते आणि ती मांडणी करताना त्या मांडणीमध्ये त्या इतिहासकाराचा वैचारिक दृष्टिकोन सुद्धा लक्षात घेणे आवश्यक असते. म्हणजेच आपला दुसरा मुद्दा झालेला आहे मांडणी करतानाचा घटनांची मांडणी करताना इतिहासकाराचा वैचारिक दृष्टिकोन. तर अशा पद्धतीने आपण इतिहासकाराच्या लेखनाची शैली आहे त्यासाठी 2 मुद्दे प्रामुख्याने पाहिलेले आहेत. आता बघा इतिहासकार इतिहासाचं जेव्हा लेखन करतो तेव्हा त्यासाठी त्याला काही पुरावे आवश्यक असतात आणि त्या पुराव्यांच्या आधारेच इतिहासकार काय करतो इतिहासाचं लेखन करतो. मग या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असंही म्हटलं जातं. तर आता आपण बघूया इतिहासाची साधने किंवा पुरावे. इतिहासाची साधने त्यालाच काय म्हणतात पुरावे असंही म्हणतात.
मुलांनो, इयत्ता 7वी, 8वी आणि 9वी मध्ये तुम्ही इतिहासाचे पुरावे किंवा इतिहास संशोधकाला लागणारे जे काही पुरावे आहेत किंवा साधने आहेत ती प्रामुख्याने आपण 3 आहेत ही पाहिलेली आहेत. त्यापैकी पहिलं आहे मौखिक, दुसरं आहे भौतिक आणि तिसरं आहे लिखित. आपण या तिन्ही साधनांची आता फक्त थोडक्यात माहिती करून घेऊया. मौखिक साधनांमध्ये जे काही आपले वडीलधारी माणसं असतात तर वडीलधाऱ्या व्यक्तींच्या किंवा वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी या ठिकाणी आपण मौखिक साधनामध्ये त्याचा अंतर्भाव करू शकतो. पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी. अजून दुसरं आपल्याला कोणतं उदाहरण सांगता येईल मौखिक मध्ये? तर दुसरं उदाहरण आहे पोवाडे. पोवाडे हा 9 रसांपैकी वीररस सातला हा एक प्रकार आहे. वीररस. आणि याचा उगम 17व्या शतकामध्ये झालेला आहे. 17वे शतक. आता पोवाडा म्हणजे काय असतो तर एक प्रकारचं ते कविता किंवा गाणं असतं, पण ते विशिष्ट पद्धतीने लिहिलेलं असतं आणि गायलेलं असतं. तर प्रामुख्याने वीरांच्या पराक्रमांचे वर्णन या पोवाड्यामध्ये केलेले असते आणि महाराष्ट्रातील अत्यंत आवडता असा लोकप्रिय असा पोवाडा हा गायनाचा प्रकार आहे. वीरांच्या पराक्रमांचे वर्णन. पेशव्यांच्या काळामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे पोवाडे लिहिले गेले. तर हे पोवाडे जे लिहितात किंवा त्याची रचना करतात आणि त्याचं गायन करतात त्यांना शाहीर असं म्हणतात. पोवाड्यांची रचना करणाऱ्यांना काय म्हणतात? शाहीर असं म्हणतात. पेशव्यांच्या कालावधीमध्ये प्रामुख्याने आपल्याला अनंत फंदी, त्याचप्रमाणे होनाजी बाळा यांसारखे शाहीर आढळून येतात. अनंत फंदी, होनाजी बाळा. आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरती अनेक पोवाडे तयार केलेले किंवा रचलेले आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे पेशव्यांच्या कारकिर्दीमध्ये अनंत फंदी आणि होनाजी बाळा यांनी सुद्धा अनेक प्रकारच्या पोवाड्यांची रचना केलेली आहे. पुढचं आपण बघूया ते म्हणजे भौतिक. भौतिक मध्ये ताम्रपट, शिलालेख, विविध प्रकारच्या वास्तू आणि वस्तू. बघा मुलांनो, या ठिकाणी वास्तू आणि वस्तू यामध्ये फरक आहे, मी तुम्हाला सांगणारच आहे स्पष्ट करून. पहिला आपण बघूया ताम्रपट. ताम्रपट म्हणजे तांब्याच्या पत्र्यावरती लिहिलेला लेख. लिहिलेला म्हणजेच कोरीव अक्षरामध्ये किंवा कोरीव काम केलेला लेख, त्याला आपण म्हणतो ताम्रपट. यामध्ये प्रामुख्याने पूर्वीच्या काळातील राजे लोक दानपत्र किंवा राजाची आज्ञा या लिहिलेल्या असत किंवा कोरलेल्या असत ताम्रपटावरती. त्याच्यानंतरचा आहे शिलालेख. एखाद्या शिळेवरती लिहिलेल्या लेखाला किंवा कोरलेल्या लेखाला काय म्हणतो? शिलालेख असं म्हणतो. दगडावर किंवा शिळेवरती कोरून ठेवलेला मजकूर म्हणजे शिलालेख होय. पुरातत्व विभागामध्ये याला पुराभिलेख असंही म्हटलं जातं. जगातील सर्वात प्राचीन असा शिलालेख फ्रान्सच्या लूर संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि त्याची माहिती आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोतच. लूर संग्रहालय, प्राचीन शिलालेख. याच्यानंतरचा आहे वास्तू आणि वस्तू. वास्तू कशाला म्हणतात तर एखाद्या इमारतीची रचना, त्याला आपण म्हणतो वास्तू. वास्तू म्हटलं, पुरातन वास्तू म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ताजमहाल, कुतुब मिनार, गोल घुमट
यासारख्या वस्तू आपल्या डोळ्यासमोर येतात. तर आता वस्तू कशाला म्हणतात? तर प्राचीन काळातील विविध प्रकारच्या मातीच्या वस्तू किंवा धातूच्या वस्तू आहेत तयार केलेल्या, त्याला वस्तू असं म्हटलं जातं. यानंतर आपण पाहणार आहोत लिखितमध्ये. लिखितमध्ये ऐतिहासिक लिखित पुरावे. मग यामध्ये प्रामुख्याने आपल्याला दिसून येतं बखर. बखर या शब्दाचा उदय फारसी शब्द खबर या शब्दापासून तयार करण्यात आलेला आहे आणि त्याचा अर्थ हकीकत किंवा बातमी असा होतो. बखरीचा अर्थ होतो हकीकत किंवा बातमी असा होतो. या बखरींचे काही ठराविक विषय असतात. उदाहरणार्थ छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीचे वर्णन आपल्याला ऐतिहासिक बखरींमध्ये दिसून येते. त्याचप्रमाणे पानिपतच्या तिसऱ्या लढाईचे वर्णन सुद्धा आपल्याला काही बखरींमध्ये केलेले दिसून येते. याशिवाय लिखितमध्ये पत्रव्यवहार, प्रवास वर्णने, त्याचप्रमाणे ज्या परदेशी लोकांनी आपल्या भारताला भेट दिली त्यांनी त्यांच्या नोंदी करून सुद्धा ठेवलेल्या आहेत. तर त्या नोंदी या सगळ्यांचा समावेश कशामध्ये होतो? लिखित पुराव्यामध्ये होतो. आता आपण पुढचा मुद्दा बघूया की इतिहासकाराला इतिहासाचं लेखन करताना या इतिहासाची साधने किंवा पुरावे आहे त्यांचा वापर करावा लागतो. पण हे जे काही पुरावे आहेत किंवा ही जी काही साधने आहेत तर ही विश्वासार्ह आहेत की नाही हे कशावरून ठरवायचं? खरंच आहेत का हे पुरावे? खरोखरचे आहेत का? तर त्याची विश्वासार्हता ठरवण्यासाठी काही तज्ञांची मदत इतिहासकाराला लागते. मग अशा कोणकोणत्या तज्ञांची मदत इतिहासकाराला इतिहासाचं लेखन करताना लागते ते आपण पाहूया. इतिहासाच्या पुराव्यांची विश्वासार्हता ठरवण्यासाठी इतिहासकाराला काही तज्ञांची गरज लागते. त्या तज्ञांच्या बाबतीमध्ये आपण बघूया कोणकोणते जाणकार असतात. तर पहिलं म्हणजे जे काही ऐतिहासिक दस्तऐवज आहे, पूर्वीच्या काळातील जे काही दस्तऐवज आहे त्याच्यातील भाषा आणि लिपी जाणणारे या तज्ञांची इतिहासकाराला गरज असते. त्याचप्रमाणे आणखीन कोणत्या तज्ञांची गरज असते? तर दस्तऐवजामध्ये जे काही लिखाण केलेलं आहे त्या लिखाणातील अक्षरांचे वळण आणि भाषा शैली यांची जाण असणाऱ्या तज्ञांची इतिहासकाराला गरज असते. त्याचप्रमाणे जे काही ऐतिहासिक दस्तऐवज आहे तर ते दस्तऐवज ज्या कागदावरती लिहिलेले आहेत त्या कागदाच्या निर्मितीचा काळ कोणता ते ठरवण्यासाठी सुद्धा त्या जाणकारांची इतिहासकाराला मदत लागते. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळामध्ये राजे लोक पत्र लिहायचे आणि त्याच्या खालती अधिकारदर्शक मुद्रा उमटवायचे. तर या मुद्रांचा सुद्धा जाण असणाऱ्या तज्ञांची इतिहासकाराला मदत लागते. त्याचप्रमाणे दस्तऐवजातील संदर्भांचा माहितीचा अभ्यास करणारे यांची सुद्धा इतिहासकाराला गरज असते. अशा या इतिहासकाराला सहाय्यभूत होणाऱ्या शाखा कोणत्या ते आपण बघूया. सहाय्यभूत होणाऱ्या शाखा यामध्ये पहिली शाखा आहे ती म्हणजे पुरातत्व शाखा. दुसरी शाखा आहे ती म्हणजे अभिलेखागार शाखा. दुसरी आहे अभिलेखागार शाखा. अभिलेखागार शाखेमध्ये काय असतं तर दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात. आणि आपल्या भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली येथे आहे. त्याचप्रमाणे भारतातील प्रत्येक राज्याचं सुद्धा अभिलेखागार असतं आणि तेथे त्या राज्यामध्ये असतं. तिसरं आहे ते म्हणजे हस्तलिखितांचा अभ्यास करणारी शाखा. याची सुद्धा इतिहास संशोधनास सहाय्यभूत होणारी ही एक शाखा आहे.
पुढचं आहे भाषा रचनाशास्त्र. पाचवं आहे नाणकशास्त्र. नाणक म्हणजे नाणी, ज्या आता सध्याच्या काळामध्ये आपल्याकडे 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये यांचं नाणं आहे, त्याला आपण चिल्लर असं म्हणतो. तर पूर्वीच्या काळी सोन्याची नाणी असत, तांब्याची असत, कास्याची असत. तर अशा प्रकारे नाण्यांचा अभ्यास करणारी जी काही शाखा असते त्याची सुद्धा मदत इतिहासकाराला इतिहासाचं लेखन करताना होते. आणि पुढची शाखा आहे ते म्हणजे वंशावळींचा अभ्यास. बघा, आपण ऐतिहासिक काळातील कोणताही एखादा राजा किंवा संत घेतला तर त्यांचे पूर्वज आपल्याला जरी माहिती नसले तरी त्यांच्या नंतरचे जे आहेत पिढी, पुढची पिढी जी आहे त्या पुढच्या पिढीची आपल्याला उत्सुकता असते की आज त्यांच्या पिढीतले कोण आहेत. तर अशा प्रकारे वंशावळींचा अभ्यास करणाऱ्या तज्ञांची किंवा शाखेची गरज इतिहासकाराला लागते. या ठिकाणी मी संत नामदेव महाराज, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातील आद्य कीर्तनकार श्री संत नामदेव महाराज यांची वंशावळ जी आहे ती आणलेली आहे. तुम्हाला थोडक्यात सांगते. श्री संत नामदेव महाराज यांच्यापासून पुढील वंशावळ. पहिले श्री संत नामदेव महाराज, त्यानंतर त्यांच्या पुढची पिढीतले नारा, त्यांच्यानंतरचा त्यांचा मुलगा मुकुंद, त्यांची पुढची पिढी म्हणजे केशवबुवा, त्याच्या पुढचे सिद्धेश्वर, 6व्या पिढीतील संभाजी बुवा, 7व्या पिढीतील विठोबा, 8व्या पिढीतील सुभानजी, 9व्या पिढीतील बाळूजी, 10व्या पिढीतील खुसूजी, 11व्या पिढीतील केदारी, 12व्या पिढीतील शेटीबा, 13व्या पिढीतील केदारबुवा, 14व्या पिढीतील पंढरीनाथ, 15व्या पिढीतील नामदेव बुवा, 16व्या पिढीतील तुळशीदास, 17व्या पिढीतील केदार. तर हे जे काही केदार आहेत संत नामदेव महाराजांचे वंशज आज ते पुण्यामध्ये वास्तव्यास आहेत. तर मुलांनो, आजच्या भागामध्ये आपण काय शिकलो, तर इतिहास म्हणजे काय, इतिहास लेखनाची वैशिष्ट्ये, इतिहासकार कोणास म्हटले जाते, इतिहासकार लेखन करताना कोणती उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवतो, ती उद्दिष्टे, त्याचप्रमाणे की इतिहासकाराला इतिहासाचं लेखन करताना जे काही पुरावे लागतात ते पुरावे विश्वासार्ह आहेत की नाही हे तपासण्यासाठी काही तज्ञांची आवश्यकता असते. ते तज्ञ आपण पाहिले. त्याचप्रमाणे इतिहासकाराला लेखन करण्यासाठी काही शाखांची, संशोधनात सहाय्यभूत होणाऱ्या शाखांची सुद्धा गरज असते. त्या शाखांची सुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. तर मुलांनो, आजचा पाठ आपण इथे संपवणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये आपण पाश्चात्य विचारवंत किंवा पाश्चात्य इतिहासकार जे आहेत त्यांची आपण माहिती पाहणार आहोत. धन्यवाद मुलांनो.